नमस्कार, मी डॉक्टर उत्तम करमाळकर. आजचा विषय आहे फुंकर. चुलीतल्या धुमसत्या लाकडावर फुंकर घातल्यास त्यातून आगीच्या ज्वाला पेटतात, ज्याने अन्न शिजते. कुणाच्या भाजल्या त्वचेवर अथवा जखमेवर फुंकर घातल्यास तिथला दाह हळूहळू कमी होतो. शाळेत कधी डोळ्यात काही पडलंच तर बाजूचा मित्र त्याच्या चिमुकल्या हाताने डोळा मोठा करत त्यावर फुंकर घालायची, जेणेकरून डोळ्यात पडलेले ते कण उडून जायचे. कुणाच्या दुःखावर मायेच्या आश्वासक शब्दांनी जर फुंकर घातली तर त्या व्यक्तीस दुःख सहन करण्याची, त्यातून बाहेर पडण्याची ताकदच मिळते. मित्रांनो, नवथर तरुणीच्या अल्लड बटावर तिच्या प्रियकराने घातलेल्या हलकीशी फुंकर तिच्या कायेमध्ये सगळा रोमांच फुलवत राहते. आठवणींच्या वहीवर फुंकर घालताच अनेक आठवणींची पानं फडफडू लागतात. आयुष्यातली एखादी जवळची व्यक्ती गेली की खाली राहिलेली व्यक्ती या आठवणींच्या जीवावर तिचं उर्वरित आयुष्य घालवत असते. या आठवणींच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा सहवास अनुभवत असते. गरम गरम कॉफीची फुंकर घालून आस्वाद घेण्याचा नाद काय वेगळाच असतो. तुम्हाला सांगतो, लहानपणी लाजाळू किंवा लाजरीच्या पानावर हळूहळू फुंकर घालून ती मिटताना पाहणं हाही एक नादच होता. अहो, बशीतला गरम चहा एका कडेने आजी किंवा आई धरत असते आणि दुसऱ्या कडेने बाळ बशीला गच्च पकडून मग आई हळूवार त्यावर फुंकर घालते चहावर, जेणेकरून बाळाच्या जिभेला चटका लागू नये. ते पाहून त्या बाळाला अजून मजा येते आणि मग बाळ पण मग फुर्र फुर्र करत ते चहा पिऊ लागतं. लहान बाळाच्या जावळावर फुंकर घाला, त्याचे मुलायम केस भुरूभुरू उडतात. बाळ जितका वेळ आपण फुंकर घालू तितका वेळ खुदूखुदू हसतं आणि हे हसणं त्याचं दैवी असतं. त्याहून सुंदर आकाशातलं चांदणं देखील सुंदर नसतं. पाटी ओल्या फडक्याने स्वच्छ पुसली त्या शाळकरी वयामध्ये आणि त्यावर फुंकर घालून वाळवायची सवय आजही तुम्हाला आठवत असेल काही ना. तेव्हाचं ते गाणं, चिमणी चिमणी पाणी दे, कावळ्या कावळ्या वारा घाल, अजूनही बालपणात आपणाला घेऊन जातं का नाही? निश्चित जातं. अहो, बासरीच्या मुखरंध्राजवळ श्रीकृष्णाची आलवार फुंकर पडू लागली की गोपिकाचा काय, पण गाई वासरही देहभान विसरून डोलू लागायची. अशी ही फुंकर इवलीशी जरी असली तरी अगदी जवळची आहे. कधीकधी मैत्रीवर बसलेल्या धुळीवर पण फुंकर मारून बघावी एकदा. अहो, तिथलीही धूळ उडून जाईल. कधी हलकीशी फुंकर मारून तरी बघा. धन्यवाद.